अजित पवारांच्या अपघात प्रकरणी रोहित पवारांनी घरात कनेक्शन असल्याची शंका उपस्थित केली। अजितदादांच्या तिन्ही घराबाहेर काळी जादू केल्याचा दावा रोहित पवारांनी केला आणि त्यावर खासदार संजय राऊतांनी भाष्य केलंय। रोहित पवारांनी अंधश्रद्धेतून बाहेर पडावा असा सल्ला राऊतांनी दिलाय। काळी जादू वगैरे काही असतं तर सत्ता बदलासाठी कित्येक बोकड कापले असते असं वक्तव्य राऊतांनी केलंय। दादांच्या तिन्ही घराबाहेर म्हणजे एक काटेवाडीचं घर, बारामतीचं घर आणि देवगिरी बंगला या तिन्ही घराच्या बाहेर अशा प्रकारच्या पूजा का झाल्या? मग घराच्या अकाउंटमध्ये 27, 28 आणि 29 जानेवारीला उलाढाल का वाढली? हे सगळं जे आहे याच्यात पण इन्व्हेस्टिगेशन CIDने करावं। स्वतः रोहित पवार यांनी अशा प्रकारच्या अंधश्रद्धेतून बाहेर पडला पाहिजे। असं जर बोकड कापून कोणी माणसं मारत असेल तर आम्ही दिल्लीत असे खूप बोकड कापू ना सरकार बदलण्यासाठी। राऊत साहेबांना माझा प्रश्नच कळालेला नाही। राऊत साहेबांना मला सांगायचे आम्ही पुरोगामी विचाराची माणसं आहोत, संतांच्या विचाराने चालणारी आम्ही माणसं आहोत। ते काळी पूजा करतात नाही तर आपली बोटं कापतात आणि काळ्या बाहुलीवर ते रक्त सांडतात, तर त्याच्या मागे हेतू काय हे मी समजून घ्या, हे त्या ठिकाणी बोलतोय। मग तो हेतूच दादांना इजा पोचवायचा असेल, दादांची ताकद कमी करण्याचा असेल, दादांची जागा घेण्याचा असेल, नाही तर दादांच्या संपत्ती नाही तर इतर काही राजकीय गोष्टीचा असेल, तर तो हेतू हाताशी धरून त्या हेतूने काम करणारे जे लोक ते शोधून काढा आणि त्यांच्यावर कारवाई करून त्यांना इंटोग्रेशन करून काय खरं आहे ते लोकांसमोर आणा, असं मी त्या ठिकाणी बोललो। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.